कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 25. आरवीचा क्रूर डाव आणि जुनूनचा आक्रोश. जुनून रडत होती, पण तिचा निर्धार पक्का झाला होता. ती हिमतीने ओरडली, सुकूनला हॉस्पिटलला घेऊन चला. मिस्टर गँगस्टर, जर तिला काही झालं ना तर मी स्वतःला संपवून घेईन. मी स्वतःचा जीव घेईन. आरवी संतापाने ओरडला. वेडी झाली आहेस का? काय बकवास करतेस? ती बंदूक माझ्याकडे दे. खेळायची वस्तू नाही आहे ती. जर गोळी चालली तर. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच जुनूनने ट्रिगरवर बोट ठेवलं होतं आणि म्हणाली, मी शेवटचं सांगते, तुम्ही तिला वाचवणार आहात की नाही? मला सुकूनची शपथ, जर तिला काही झालं तर मी मरून जाईन आणि याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तिला आत्ताच या क्षणी हॉस्पिटलला घेऊन चला. आरवीचा चेहरा रागाने थरथरत होता. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सुकून वेदनेने विवळत असतानाही विजयाच्या गर्वाने आरवीकडे बघत होती आणि तिची जिद्द आरवीला झुकवायला सांगत होती. अचानक आरवी जोरात ओरडला, सुकून! आरवीच्या त्या ओरडण्याने जुनूनचं लक्ष विचलित झालं आणि तिने मागे वळून पाहिलं. नेमकी हीच संधी साधून आरवीने झडप घातली आणि जुनूनच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. जुनून मात्र थक्क झाली आणि सुकूनचा चेहरा संतापाने लाल झाला. आरवीने तिला फसवल्याचं जुनूनला समजलं होतं. तिने आरवीकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी आरवीची एक जोरदार चपराक तिच्या गालावर बसली. जुनून वेदनेने विवळत आपल्या गालावर हात ठेवून रडू लागली. आरवीने तिचे केस मुठीत गच्च धरले आणि तिच्या कानापाशी गरजला, तुझ्या हातून पूर्ण जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल, तू कोणालाही जिवंत जाळून टाकलंस तरी चालेल, पण तुझ्यामुळे तुला स्वतःला एक साधी खरचट जरी आली ना तर मी तुलाही सोडणार नाही. असं म्हणून त्याने जुनूनला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. आरवी जुनूनला खांद्यावर घेऊनच सुकूनजवळ आला आणि क्रूरपणे म्हणाला, जर तू स्वतः माझ्याकडे तुझा जीव वाचवण्याची भीक मागितली असतीस तर कदाचित मला तुझी दया आली असती. पण तू माझ्या जानमचा वापर केलास. माझी जानम तुझ्यासाठी माझ्याशी लढली. आता तर मला वाटतंय तुला तडपू द्यावं, तुझ्या मेंदूत एक गोळीच झाडावी आणि तुझं हे तडफडणं कायमचं संपवून टाकावं. सुकूनचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि जुनून आरवीच्या पाठीवर बुक्या मारत ओरडली, प्लीज असं करू नका, तिला वाचवा. मी पुन्हा कधीच तुम्हाला धमकी देणार नाही, पण तिला हॉस्पिटलला नेण्यासाठी हात जोडते तुमच्यासमोर. पण आरवीने कशाचीच पर्वा केली नाही. तो तिला तसंच ओढत रिसॉर्टच्या बाहेर घेऊन जाऊ लागला. सुकून वेदनेने तडफडत होती आणि कृष्णा हे बघून क्रूरपणे हसत होती. आरवीने अव्वलला एक इशारा केला आणि अव्वलने मान डोलावली. पार्किंग एरियात पोहोचल्यावर आरवीने जुनूनला अक्षरशः गाडीत फेकलंच. त्याने गाडी लॉक केली आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला. जुनून कळवळून म्हणाली, का असं करताय मिस्टर गँगस्टर? कुटुंबाच्या नावावर माझ्याकडे फक्त सुकून उरली आहे. ती का बदलली मला माहीत नाही, पण ती वाईट मुलगी नाहीये. कदाचित आईबाबांच्या मृत्यूचा तिला सदमा बसलाय. प्लीज तिला वाचवा. आरवीने तिच्याकडे न पाहताच थंडपणे म्हटलं, हे सगळं सांगण्याचा काहीच फायदा नाही. जानम, तू जे म्हणतेस ते मी अजिबात करणार नाहीस. जुनून ओरडली, का? प्रत्येक वेळी तुमचीच मर्जी का चालते? जर सुकूनला काही झालं ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. पण आरवीने गाडीचा वेग वाढवला होता. त्याला सुकूनच्या आयुष्यापेक्षा आपल्या जानमच्या जिद्दीला तोडण्यात जास्त रस होता. आता सुकूनचा जीव वाचेल का? आरवी आणि जुनूनच्या नात्यात हे रक्ताचं वळण कोणतं नवं संकट घेऊन येईल? आणि वरुणच्या खुनाचा मास्टरमाइंड नक्की कोण आहे? तर चला पाहूया. रक्ताळलेली प्रेमगाथा आणि आरवीचा अघोरी न्याय. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सुकूनला असं मारण्यासाठी सोडून द्याल
आणि मी आनंदाने तुमच्यासोबत राहीन, तर तसं कधीच होणार नाही. जर सुकूनला काही झालं ना, तर मी स्वतःला तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला माझं प्रेम कधीच मिळणार नाही, जुनून आक्रोशाने ओरडत होती. आरवी मात्र बेफिकीरपणे म्हणाला, तुझं प्रेम मला हवंय असंच मी कधी म्हटलंय? माझं प्रेम आपल्या दोघांसाठी पुरेसं आहे. जुनून पुन्हा एकदा रडत म्हणाली, प्लीज मिस्टर गँगस्टर, असं करू नका ना. वाचवा तिला. समजा सुकूनच्या जागी तुमचं कोणी आपलं असतं तर तुम्ही त्याला असंच तडफडताना सोडलं असतं का? तिच्या चुकीमुळे मला त्रास झालाय, पण जर ही चूक तुमच्या जवळच्या माणसाने केली असती तर? आरवी जोरात ओरडला. हो, नक्कीच. त्याच्याशी तर मी याहूनही वाईट वागलो असतो. ज्याच्यामुळे तुला थोडा जरी त्रास झाला ना, त्याला मी फक्त मरण देणार नाही, तर असं मरण देईन की त्याला या जगात जन्माला आल्याचा पश्चाताप होईल. मग तो माझा रक्ताचा माणूस असो वा परका माणूस. आरवीचा तो रुद्र अवतार पाहून जुनून शांत झाली. ती आता काहीच बोलत नव्हती, फक्त मनातल्या मनात प्रार्थना करत होती की मामा मामींनी तरी सुकूनला वाचवावं. थोड्या वेळाने आरवीने जुनूनकडे न पाहताच म्हटलं, सुकूनला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आरवी तिच्याकडे बघत म्हणाला, या जगात असा कोणताही माणूस नाही जो रामवोराला झुकवू शकेल. रामवोरा स्वतःचा जीवही देऊ शकतो, पण अट इतकीच की ती गोष्ट प्रेमाने मागितली पाहिजे, सक्तीने नाही. आणि तुझ्यावर तर मी अतोनात प्रेम करतो जानम. तू तर माझं वेड आहेस. मग तुझी कोणती इच्छा मी अपूर्ण कशी ठेवू? सुकूनला मी मरू देणार नाही, कारण आता तिच्याशी माझंही एक नातं जोडलं गेलंय. पण एक लक्षात ठेव, मी तुझी ही चूक पुन्हा माफ करणार नाही. यापुढे जर कोणासाठीही स्वतःला इजा करून घेण्याची धमकी दिलीस ना, तर ज्याच्यासाठी तू धमकी दिली आहेस त्यांचे अक्षरशः मी तुकडे करून टाकेन. आरवीचं बोलणं ऐकून जुनूनच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं होतं, पण आरवीची शेवटची धमकी ऐकून ती पुन्हा शहारली. गाडी आता ब्लॅक मून विलाच्या बाहेर येऊन थांबली. आरवी ड्रायव्हर सीटवरून उतरला आणि त्याने जुनूनला बाहेर काढलं. आतमध्ये हरी काका आणि संतोषी काकू या दोघांनाही वाटत होतं की दोघं लग्न करून परतत आहेत, म्हणून त्यांनी जय्यत तयारी केली होती. दारावर गृहप्रवेशाचा कलश आणि फुलांची सुंदर सजावट केली होती. पण आरवी जसा तिथे पोहोचला आणि समोर संतोषी काकूंना आरतीचं ताट घेऊन उभं पाहिलेलं पाहून त्याचा राग अनावर झाला. त्याने रागाने तांदळाने भरलेला कलश लाथेने भिरकावला आणि संतोषी काकूंच्या हातातील आरतीचं ताट हिसकावून जमिनीवर आपटलं. जुनून आपल्या जागी थरथरत उभी राहिली. हरी काका आणि संतोषी काकूही आरवीचं हे रूप पाहून पार हादरून गेले होते. आता आरवी या विस्कटलेल्या नात्याला कोणतं नवं वळण देणार? सुकून हॉस्पिटलमध्ये असताना आरवी जुनूनसोबत आता कसं वागणार? आणि ब्लॅक मून विलामध्ये पुढे कोणता थरार घडणार? सुकूनचा काळा चेहरा आणि आरवीचा रक्तरंजित संताप. आरवी जुनूनचा हात पकडून तिला ओढत आपल्या खोलीत घेऊन गेला आणि त्याने तिला थेट बेडवर फेकलं. जुनून पूर्णपणे सुन्न झाली होती. आरवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाल्कनीच्या दिशेने गेला. त्याने खिशातून सिगारेट काढली आणि ती पेटवून ओठात धरली. तो सिगारेटचे लांब झुरके घेत होता आणि धूर वर हवेत विरघळत होता. जुनून धीम्या पावलांनी त्याच्या जवळ आली आणि काही बोलणार इतक्यात आरवी गरजला, चुपचाप बेडवर जाऊन बस. तुला आराम करायचा असेल तर आराम कर. काही खायचं असेल तर इंटरकॉमवरून किचनमध्ये ऑर्डर दे, पण माझं डोकं खाण्याचा प्रयत्न करू नकोस. जुनून रडत म्हणाली, मला सुकूनकडे जायचं आहे. आरवीने दात ओठ खात पुन्हा म्हटलं, सांगितलं ना, चुपचाप बस.
ऐकू येत नाही का तुला? जुनून पुन्हा हंबरटा फोडत म्हणाली. सुकूनला माझी गरज असेल. तिला सांभाळणारं कोणीच नाही आहे तिथे. प्लीज मला तिच्याकडे घेऊन चला. तुम्ही म्हणाल ते मी ऐकेन. तिचं ते गयावया करणं ऐकून आरवीचा राग आता अनावर झाला होता. तो वेगाने तिच्या जवळ आला. त्याला तिचे केस ओढायचे होते, पण त्याने स्वतःवर ताबा मिळवला आणि आपला हात जोरात बाल्कनीच्या काचेच्या दरवाजावर मारला. काच चकनाचूर झाली आणि आरवीचा आधीच जखमी असलेला हात पुन्हा रक्ताने माखला. त्याने त्याच रक्ताळलेल्या हाताने जुनूनला ओढत बेडवर आणलं आणि तिच्यावर झुकत म्हणाला, तुझी सर्वात मोठी समस्या काय आहे माहीत आहे जानम? तू एक नंबरची मूर्ख आहेस. तुझ्या आजूबाजूला किती साप आहेत हे तुला दिसत नाहीये. ज्या सुकूनसाठी तू माझ्याशी लढतेस ना, ती बहीण म्हणून घेण्याच्या तर सोडाच, मुलगी म्हणून घेण्याच्याही लायकीची नाहीये. तुला माहीत आहे तुझी बहीण कोणत्या कॉलेजमध्ये जाते? जुनून गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. आरवी हिंसक आवाजात ओरडला, ती अय्याशीच्या कॉलेजमध्ये आहे. ती एक कॉल गर्ल आहे. हे ऐकताच जुनूनचा थरकाप उडाला. ती संतापाने लाल झाली आणि तिने आरवीवर हात उचलला. पण आरवीने तिचं मनगट हवेतच पकडलं आणि तिचा हात पाठीमागे वळवून तिला वेदनेने विव्हळायला लावलं. आरवी कर्कश स्वरात म्हणाला, मी तुझ्यावर जितकं प्रेम करतोय तितकाच तू माझ्या प्रेमाचा फायदा घेतेस. मला तुझा ओरडणारा आवाजही सहन होत नाही आणि तू चक्क माझ्यावर हात उचलला त्या मुलीसाठी जिचं तोंड बघणंही मला आवडत नाही. तिचं सत्य ऐकून तुला राग आला ना? तुझी बहीण कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करत नाही, तर तिथल्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढते आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवते. फक्त पैशांसाठी स्वतःचा देह विकणं हा तिचा धंदा आहे. विश्वास नसेल तर हे बघ पुरावे. असं म्हणून आरवीने आपला फोन काढला आणि जुनूनसमोर काही व्हिडिओ लावले. सत्याचा कडवट घोट आणि आरवीचा व्यवहार. व्हिडिओमध्ये सुकून तोकड्या कपड्यांमध्ये क्लबमध्ये डान्स करत होती. त्यानंतरचा व्हिडिओ तर अजूनच भयानक होता. त्यात ती एका हॉटेलच्या रूममध्ये एका मुलासोबत होती. त्यांच्यातील ते दृश्य पाहून जुनूनने लगेच आपली नजर फिरवली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिची लाडकी सुकून हे सगळं करू शकते. सुकूनचे ते सिगारेट पिण्याचे, दारू पिण्याचे आणि न जाणे काय काय व्हिडिओ आरवीच्या फोनमध्ये भरलेले होते. आरवीने आपला फोन बाजूला ठेवला आणि जुनूनकडे थंडपणे पाहून विचारलं, आता तुला अजून काही म्हणायचं आहे का? जुनूनची अवस्था अशी झाली होती की तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्या बहिणीसाठी तिने मामा मामींचे अत्याचार सहन केले, जिच्यासाठी स्वतःला जाळून घेतलं, ती सुकून इतकी खालच्या थराला गेली असेल हे तिच्या कल्पनेपलीकडे होतं. तिच्या डोळ्यातून आता फक्त पश्चातापाचे आणि दुःखाचे अश्रू वाहत होते. आता सुकूनचं हे काळं सत्य समोर आल्यावर जुनून स्वतःला कसं सावरणार? आरवी सुकूनला कोणती मोठी शिक्षा देणार? आणि या दोन बहिणींमधील नातं आता कायमचं संपणार का? प्रेमाचा सौदा आणि रामहोराचा शब्द. आरवीने क्षणाचाही विलंब न करता जुनूनला आपल्या छातीशी कवटाळलं. जुनूनने यावेळी त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला नाही. ती फक्त त्याच्या मिठीत विरघळून रडत राहिली. आरवी तिच्या केसांवरून हात फिरवत शांतपणे म्हणाला, मी जाणतो जानम, तू सुकूनवर खूप प्रेम करतेस. सुकून काय, तू तर कृष्णा आणि तुझ्या मामींवरही मनापासून प्रेम करतेस. पण ती माणसं तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाहीत ग. जुनून रडत म्हणाली, सुकून असं काही करू शकत नाही मिस्टर गँगस्टर. ती एक खूप निरागस आहे. ती अशा हालचाली. तिचं बोलणं ऐकून आरवीने एक क्षण डोळे मिटले. त्याला माहीत होतं की जुनूनला पटवून देणं कठीण आहे. त्याने तिला अधिकच घट्ट मिठीत घेतलं आणि म्हटलं,
इतकं सगळं डोळ्यांनी बघूनही तू हेच बोलतेस का? समजत नाही आहे तुला की आई बाबा गेल्यानंतर सुकून बदलली आहे. तिच्या सवयी आणि गरजा आता पूर्णपणे वेगळ्या आहेत. जर ती जुनीच सुकून असती तर तिला माहीत होतं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तुलाही माझ्याशी लग्न करायचं आहे. तरीही ती आपल्या लग्नाच्या मध्ये आली असती का? जुननकडे या प्रश्नाचं मात्र काहीच उत्तर नव्हतं. आरवीने तिला स्वतःपासून थोडं वेगळं केलं आणि तिचे दोन्ही गाल आपल्या हातात धरून म्हणाला, तुझं मन हळवं आहे ही समस्या नाही आहे, पण इतकं मूर्ख असणं ही खूप मोठी समस्या आहे. मी सगळं सहन करू शकतो जानम, पण तुझा हा मूर्खपणा मला सहन होत नाही. आजपासून सुकून आपल्यामध्ये येणार नाही. 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. माझ्याशी कधीच उद्धटपणे वागायचं नाही आणि माझ्यासमोर कधीच मूर्खपणा करायचा नाही. आता तू आराम कर, मला थोडं काम आहे. असं म्हणून तो उठणार इतक्यात जुनूनने त्याचा हात धरला आणि आपल्या आरसपानी डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. आरवी तिच्या नजरेतूनच सगळं समजला. तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय ना तिला? ती वाचली तरी तुला कळेल आणि तिला काही झालं तरी. जुनूनने त्याचं वाक्य मध्येच तोडलं आणि म्हणाली, मी मान्य करते की सुकून चुकीच्या वाटेवर आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपणही चुकीचं वागावं. आपणही तिच्यासारख्या चुका केल्या तर तिच्यात आणि आपल्यात फरकच काय उरेल? प्लीज तिला वाचवा. जर तुम्ही तिला वाचवलं तर तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. मी या लग्नालाही नकार देणार नाही आणि तुम्ही सांगाल तो शब्द मी पाळेन. जुनूनचं हे बोलणं ऐकताच आरवीचं डोकं वेगाने धावू लागलं. तो पुन्हा तिच्या शेजारी हळूच बसला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ठीक आहे, मी सुकूनला वाचवेन. तिची प्रकृती कितीही गंभीर असली तरी मी तिचे प्राण वाचवेन, पण त्या बदल्यात तुला मला एक वचन द्यावं लागेल. जुनूनने मात्र गोंधळून विचारलं, कसलं वचन? आरवीच्या चेहऱ्यावर एक तिरकस हास्य उमटलं आणि तो म्हणाला, ट्रीटमेंटच्या बदल्यात ट्रीटमेंट, समजलं ना? हे ऐकताच जुनूनचे डोळे विस्फारले. आरवीला काय म्हणायचं आहे हे तिला चांगलंच समजलं होतं. सुकूनच्या उपचाराच्या बदल्यात जुनूनच्या जळलेल्या शरीरावरचे उपचार. जुनून ओल्या डोळ्यांनी म्हणाली, म्हणजे तुम्हालाही माझ्या जळलेल्या शरीराचा फरक पडतो तर? आरवी उपहासाने हसला आणि अचानक त्याने जुनूनचे केस आपल्या मुठीत घच्च पकडले. जुनूनच्या तोंडातून एक हलकीशी आह निघाली. आरवी आता अत्यंत गंभीर झाला होता. तो तिच्या जवळ झुकून म्हणाला, मला फक्त तुझ्याशी फरक पडतो जानम. तुझं शरीर कसं आहे किंवा कसं नाही याने मला रत्तीभरही फरक पडत नाही. आणि तू फरकाची गोष्ट करतेस, एकदा सांगून तर बघ, तुझ्यासाठी नाही स्वतःला जाळून घेतलं तर मी पण रामोहरा नाही. आरवीचे ते शब्द ऐकून जुनून सुन्न झाली. आता आरवी जुनूनवर कोणते उपचार करणार? सुकून शुद्धीवर आल्यावर पुन्हा अजून कोणता नवीन डाव रचणार? आणि जुनून आरवीच्या या अघोरी प्रेमाला पूर्णपणे शरण जाणार का? पाहण्यासाठी कथा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कथेबद्दल काय वाटतं त्या कमेंट नक्की करा. कमेंट करायला विसरूत जाऊ नका. मला आता समजायला लागले नवीन मेंबर आपल्या कमेंटमध्ये वाढलेत, तर मला पाहायचं आहे किती नवीन मेंबर कमेंट करतात, तुम्हाला किती कथा आवडते. व्ह्यूज कमी आले तर ठीक आहे, चालते, पण मी कथा चालू ठेवणार आहे.